प्रत्यक्षामध्ये सुधाकर बडगुजर यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊ नये असं तिथल्या दुसऱ्या फळीनं यापूर्वीच घोषित केलं होतं। पण आता त्यांना गप्प बसा असा निरोप आल्याचं दिसतंय। सुधाकर बडगुजर यांचा पराभव करून सीमा हिरे भारतीय जनता पार्टीच्या आमदार म्हणून जिंकून आल्या आहेत। हिरेंची अवस्था अडचणीची झाली आहे। ज्याला हरवलं त्याला सांभाळून घ्यायची वेळ पक्षानं त्यांच्यावर आणली आहे। सीमा हिरे मराठा आमदार आहेत, त्यांना सुधाकर बडगुजर यांच्या सोबत जुळवून घ्यायचंय। सुधाकर बडगुजर हे ओबीसी नेतृत्व आहे। या निमित्तानं मराठा आणि ओबीसी या दोन नेत्यांना पक्ष जरी सोबत बसवू पाहत असला तरी पण मराठा ओबीसी नेत्यांमध्ये सध्या फारसा सुसंवाद नाही। हिरे यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात बडगुजर यांचं आव्हान कायम आहे आणि आता भाजपात गेल्यानं ते आणखी अधोरेखित होणार आहे। बडगुजर यांना सांभाळून घेणं हिरेंना भविष्यात त्रासदायकच ठरू शकतं। त्यामुळे नाशकात नगरसेवक बांधणीमध्ये हिरेंची डोकेदुखी निश्चित वाढली आहे। कुठल्या तरी पक्षात जाणारच आहे। त्याच्यामुळे राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तितकी त्याचे डोके किती आहे त्या पक्षात त्यालाही किंमत आहे। लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही पक्ष आहे, त्याच्यामुळे तो निर्णय झालेला आहे। बडगुजर यांच्या एकूणच भाजप प्रवेशाला वरतून म्हणजे वरिष्ठ नेते मात्र अनुकूल असल्याने ते भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची शक्यता जी आहे ते आता वर्तवली जात आहे आणि उद्याच हे त्यांचं भाजपमध्ये प्रवेश होईल अशाही पद्धतीची शक्यता आता एकूणच नाशिकमध्ये व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळतोय। आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने ही संपूर्ण जाहीर रणनीती आखलेली आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून बडगुजर हे शिवसेनेमध्ये काम करतात, अनेक महत्वाचे पदांवरती ते काम केलेलं आहे। ते जर भाजपमध्ये आले तर निश्चितच भाजपची ताकद वाढेल आणि म्हणूनच वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या प्रवेशाला जे अनुकूलता दाखवलेली आहे। पण स्थानिक पातळीवरती मात्र अद्याप विरोध कायम आहे। त्यामुळे उद्या बडगुजर यांचा एकूणच भाजपमध्ये प्रवेश होतो की नाही आणि झालं तर स्थानिक नेत्यांचं काय म्हणणं आहे, स्थानिक पातळीवर जे आतापर्यंत विरोध झालेला आहे ते विरोध कमी होतो का हे बघणं महत्त्वाचं असेल।